सर, हम आरोग्य मित्र है। 2013 से हम योजना के अंदर काम कर रहे हैं। 5,600 से लेके अभी इतने साल हो चुके, 12 साल से हम काम कर रहे हैं योजना के अंदर। और पगार अभी शुरुआत में जो 5,600 थी, अभी वो 12,600 करके अभी कितने साल कम पेमेंट में हमने काम करना है। इतने साल काम करने के बावजूद कंपनी जो है हमारे पेमेंट के बारे में कोई भी विचार नहीं कर रही। उस वजह से हमने आंदोलन का जो है वो एक कदम आगे बढ़ाया है कि हम आंदोलन के माध्यम से अब हमारा जो है पगारवाड़ कर लेंगे। और इसके दरमियान कंपनी को हमने बहुत वक्त दिया। अगस्त महीने से आंदोलन चल रहा, उसके बीच में अभी 7 तारीख को एक बार कंपनी को 5 दिन का टाइम दिया था विचार करने के लिए। कंपनी ने फिर टाइम बढ़ा के 12 तारीख को फिर से टाइम बढ़ा के 17 कर दिया। हमें लगा कुछ पॉजिटिव रिस्पांस मिलेगा। कंपनी कोई पॉजिटिव रिस्पांस देने के लिए तैयार नहीं है। अगर बच्चे 12-13 साल से काम कर रहे हैं और फिर हमें 5,600 से 12,600 13,600 के अंदर ही अगर हमें समेट रहे, तो उनका ये जो डिसीजन है वो गलत है। उन्होंने हमारे हक में निर्णय लेना और कामगार कायदा के अनुसार जो भी समान वेतन है वो हमें कंपनी ने देना, यही हमारी मांगे है। अगर कंपनी ने हमारी डिमांड्स पूरी नहीं करे तो हम हमारा आंदोलन कंटिन्यू रखेंगे। और यह हमारा जो संप है ये राज्य व्यापी है। ये खाली संभाजीनगर के अंदर नहीं हो रहा, ये पूरा महाराष्ट्र राज्य जो है वो पूरे राज्य के अंदर आज का हमारा जो संप है वो है। कॉन्ट्रैक्ट बेसिस पे है। ऑन रोल पे जो है हम काम कर रहे हैं। शासन की जो ये है अपना आयुष्मान भारत और महात्मा ज्योतिराव फुले जो योजना है वो जो है वो टीपीए के अंदर काम करती है, तो हम पेरोल पे है। इसके पहले आपने संबंधित अधिकारी को किससे कांटेक्ट किया या आरोग्य मंत्री से आपने पत्र व्यवहार किया है? पत्र व्यवहार किया है, निवेदन दिए जा चुके हैं। अगस्त महीने से निवेदन दे रहे हैं हम। अगस्त 2024 से निवेदन जा रहे हैं और हर तरह से मीटिंग करने की कोशिश की गई। मीटिंग लेने के बावजूद वो सिर्फ हमें डिनाई करते जा रहे। और अभी ऑलरेडी हमने 12-13 साल इंतजार किया है इस भरोसे पे कि कंपनी कभी ना कभी हमारे बारे में सोचेगी, लेकिन वो सोचने के लिए तैयार नहीं। इसलिए हमें अभी आंदोलन का पवित्रा लेना पड़ा। कविता तायडे नाम है मेरा, संभाजीनगर से। नमस्कार, माझं नाव राजेश पारखे। मी आरोग्य मित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटल अंतर्गत आमचं योजनेचं काम चालत आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेअंतर्गत आम्ही आरोग्य मित्र म्हणून काम बघत असतो। रुग्णांना कुठल्याही प्रकारचा अडचण हॉस्पिटलमध्ये नको यायला यासाठी आम्ही परिपूर्ण मेहनतीने त्या रुग्णांच्या सोबत जाऊन हॉस्पिटलच्या डॉक्टरांना भेटून, प्रशासनाला भेटून रुग्णाला योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आरोग्य मित्र करत असतो। पेशंट ऍडमिट झाल्यापासून ते पेशंट डिस्चार्ज पर्यंत ही सर्व जबाबदारी आरोग्य मित्रांची असते आणि तेथील रेकॉर्ड मेंटेन करण्याची सुद्धा जबाबदारी आरोग्य मित्रांची असते। तर या आमचा जो आजचा आंदोलनाचा जो पवित्रा आहे हा पगारवाढीचा आणि त्यानुसारच आमच्या जे काही अदर भत्ते जे आहेत किंवा लिव्ज आहेत, आमचे ॲप्रॉन, मी स्वतः आता जो ॲप्रॉन घातलेला आहे ऍक्च्युअली हा अक्षरशः पूर्ण फाटून जीर्ण झालेला आहे। 2017 साली महात्मा फुले योजनेचं नामकरण झालं, अगोदर राजीव गांधी नाव होतं। तर त्यावेळेस पासून मला जो ॲप्रॉन भेटलेला आहे आजपर्यंत हा ॲप्रॉन बदलण्यात आलेला नाहीये। हालाकी 2 ॲप्रॉन देणे सगळं बंधनकारक आहे प्रत्येक आरोग्य मित्राला, पण असं आजपर्यंत झालं नाही। तर 23 ऑगस्ट 2024 ला पहिलं आंदोलन झालं होतं मुंबई या ठिकाणी। त्या ठिकाणी टीपीएचे अधिकारी, आमचे सीटू संलग्न जे अध्यक्ष आहेत आमचे कराड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि जे शादचे जे आमचे रमेश चव्हाण साहेब सीईओ होते यांच्या अंतर्गत ते एक आंदोलन त्या ठिकाणी आपले मीटिंग घेण्यात आली होती। त्या मीटिंग मध्ये असं सांगण्यात आलं होतं की इलेक्शनच्या अगोदर आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमच्या ह्या पूर्ण मागण्या पूर्ण होतील, पण कालांतराने तसं घडलं नाही। आचारसंहिताही लागली, इलेक्शनही झालेत, मंत्री महोदय सुद्धा चेंज झालेत, आरोग्य मित्र सुद्धा नवीन, आरोग्य मंत्री सुद्धा नवीन आलेत। तर पुढे चालून आम्ही ज्यावेळेस आमच्या 7 तारखेला परत आम्ही निवेदन दिले होते, 7 तारखेला मीटिंग झाली। नवीन सीओ साहेब त्या ठिकाणी आता जॉईन झाले आहेत, चव्हाण साहेब। त्यांनी सुद्धा संबंधित आमचे जे टीपीए कंपनीज आहेत आणि आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत, उपाध्यक्ष साहेब आहेत संघटनेचे, यांच्या मार्फत बोलणं झालं त्यांचं। त्यांनी 10 दिवसाचा टाइम वाढून मागितला होता। आमचा वेळ ठरला होता 12 तारखेपासून आम्ही आंदोलन करणार होतो, बेमुदत आमचं आंदोलन चालणार आहे, परंतु त्या ठिकाणी 10 दिवसाचा वेळ मागितल्यामुळे आम्ही त्यांना 10 दिवसाचा वेळ दिला आहे। आमच्या पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालू आहे। 17 तारखेपर्यंतची 10 दिवसाची मुदत संपलेली आहे। आजपर्यंत आमच्या मागण्यांवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे आम्ही नाईलाजाने आज 18 तारीख उगवली आणि आम्ही आंदोलनाचा हा इशारा दिला आहे। आमचा हा संप जो आहे हा बेमुदत आहे। हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थोडासा परेशानी होईल, पण आम्ही हॉस्पिटल प्रशासनाला विनंती केलेली आहे, तेथील डॉक्टरांना विनंती केली आहे की रुग्णांना त्रास नको व्हायला,
रुग्णांना त्रास नको व्हायला याची तुम्ही काळजी घ्या. कारण की शेवटी रुग्णांशी आमचं जे नातं झालेलं आहे, एक पारिवारिक नातं आमच्या रुग्णांशी झालेलं आहे. डायलिसिस पेशंट्स असतात, केमोचे पेशंट असतात, बरेचसे ऑपरेशन्स असतात. तर हे जे डे केअरचे पेशंट असतात, खूप क्रिटिकल पेशंट असतात, कॅन्सर सारखे पेशंट आपले लाभ घेत असतात. यांच्याशी आमचं एवढं घट्ट नातं बनलेलं आहे की आम्हालाही या ठिकाणी बसूनही त्यांची चिंता या ठिकाणी आहे. परंतु प्रश्न हा पोटाचा आहे, आमच्या परिवाराचा आहे. आम्ही गावखेड्यांमधनं येऊन शहरात स्थायिक झालो आहोत. या ठिकाणी रेंटने आम्ही राहतोय. तर त्या 12-13 हजाराच्या पगारामध्ये आमचं घर कसं चालेल? आमचे आई वडील म्हातारे झालेत, ते रोजगार करायचे, आज त्यांचा रोजही त्यांचा कम झालेला आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे आणि आमच्या शासनाच्या सीओ साहेबांना विनंती आहे की आपण यामध्ये आणि आरोग्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये हस्तक्षेप घालून आमच्या आरोग्य मित्रांचा जो काही मागण्यांचा जी काही पूर्तता आहे आपण लक्ष घालून पूर्ण करावी अशी आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद. तुम्ही आज सगळे आरोग्य मित्र जे आहेत उपोषणाला बसले आहेत, आंदोलनासाठी बसलेले आहेत. मात्र आज हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी मिळते की पेशंट आहेत त्यांचे हाल होत आहे, याच्याकडे कसं बघतात? सर, खरंच मी या ठिकाणी शोकांत